एक महिला हातात कोयता घेऊन सपासप वार करते। तिच्या समोर उभा व्यक्ती शांतपणे पाहतोय। जीवघेण्या हल्ल्यामागचं कारण समोर, दोन्ही आरोपींना अटक। नाशिकच्या विल्लोळी भागात घडलेल्या या घटनेचा धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। या घटनेत एक महिला एका व्यक्तीला कोयत्यानं मारताना दिसते, तर तिच्या सोबत अजून एक साथीदार तिथे उभा असल्याचं सुद्धा दिसतंय। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकूणच नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती। पण पोलिसांना या प्रकरणाच्या तपासात आता मोठं यश आलंय। पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून हल्ल्याचं कारण सुद्धा समोर आलंय। व्हिडिओत हातात कोयता घेऊन हल्ला करणारी महिला आहे आरोपी साधना शिंदे, आणि तिच्या सोबत उभा आहे तिचा आज पती हनुमान शिंदे। याच दोघांनी 13 एप्रिलला नाशिकच्या विल्होळी भागात सूरज सोळंकी या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला होता। व्हायरल झालेला व्हिडिओ आणि आजूबाजूच्या परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांनी वेगानं तपास केला आणि आरोपी महिला साधना शिंदे आणि तिचा पती हनुमान शिंदे यांना अटक केली आहे। सूरज सोळंकी ब्लॅकमेलिंग करत होता, अनैतिक संबंधांची मागणी करत होता, त्यामुळेच रागातून हा हल्ला केल्याचं आता पोलीस तपासात समोर आलंय। आरोपी महिला साधना शिंदे आणि सूरज सोळंकी यांची एका कंपनीत ओळख झाली होती, पण पुढे सूरज सोळंकी तिला ब्लॅकमेल करत कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देत होता। यामुळेच शिंदे दाम्पत्यानं सूरजला मारण्याचा कट रचल्याचं समोर आलंय। शिंदे दाम्पत्य हे मूळ परभणीचं असून कामानिमित्त ते नाशिकमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे। तर ज्या व्यक्तीवर या दोघांनी हल्ला केलाय त्याचं नाव सूरज मोहनलाल सोळंकी असं असल्याचं समोर आलंय। सूरज हा मूळचा अहमदाबादचा रहिवासी असून सध्या तो नाशिकमध्ये स्थायिक होता। नाशिकमध्ये तो आपल्या वहिनीकडे राहत असल्याची माहिती आहे। 13 एप्रिलला दुपारी सूरज रागारागानं फोनवर बोलत घराबाहेर पडला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांना दिली आहे। आता तपासातून समोर आलेल्या माहितीनंतर हा फोन आरोपींचाच असल्याची शक्यता वर्तवली जाते। सूरज घराबाहेर पडला आणि काही वेळानं विल्लोळी परिसरात आरोपी आणि ते आमने सामने आलेत आणि तिथेच हा सगळा प्रकार घडलाय। आरोपींनी सूरजच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्याच्यावर वार करायला सुरुवात केली। आजूबाजूला पडलेले मोठमोठे दगड सूरजच्या अंगावर टाकून त्याला मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर महिलेनं आपल्या सोबत आणलेल्या कोयत्यानं त्याच्यावर अनेक गंभीर वार केलेत। सूरज रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतानाच दोघही तिथून पसार झाले आणि हाच सगळा व्हिडिओ आजूबाजूच्या लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलाय। आरोपींनी जाताना आपल्या दुचाकीच्या मागच्या बाजूला असलेल्या नंबर प्लेटला कपड्यानं झाकल्याचंही दिसतंय। सतर्क नागरिकांनी हा सगळा प्रकार रेकॉर्ड केलाय आणि हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। तसंच या भागातले सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना आरोपीचा मागोवा काढता आलेला आहे। त्यातूनच आरोपींना ट्रॅक करत पोलिसांनी नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या बॉर्डरवर असलेल्या एका गावातून या दोन्ही आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। अखेर 13 एप्रिलला घडलेल्या या गुन्ह्याचा 17 एप्रिलला म्हणजेच अगदी 4 ते 5 दिवसात पोलिसांनी उलगडा केलाय। तर दुसरीकडे या घटनेत जखमी झालेल्या सूरज सोळंकीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। आरोपींनी केलेल्या हल्ल्यामुळे त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे, त्यामुळे पोलिसांचं लक्ष सूरज सोळंकीवर सुद्धा आहे। एकूणच या प्रकरणात काय अपडेट समोर येणार यावर आपलं लक्ष असणार आहे। पण या गुन्हेगारीच्या घटनांवर तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच वेगवेगळ्या क्राईम स्टोरीज जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।